आज आपण सर्वात महत्त्वपूर्ण विषयावर बोलणार आहोत। विचार करा, हा विषय काय असेल? राज्यातील महिलांची सुरक्षा नाही, शेतकरी आत्महत्या तेही नाही, मग वाढती गुन्हेगारी किंवा बेरोजगारी असेल तर मुळीच नाही। आपण त्यापेक्षा महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत। हा विषय आहे अभिनेता आमिर खान याचं तिसरं लग्न व त्याला मिळत असलेला लव्ह जिहादचा अँगल। राज्यात एवढ्या समस्या असून आज आपल्याला या विषयावर चर्चा करावीच लागणार आहे, कारण हा मुद्दा आता अधिकच गंभीर बनत चाललाय। आमिर खानच्या लग्नाला कोणी दिला लव्ह जिहादचा अँगल? आमिर खानची यावर प्रतिक्रिया काय? तसेच हे प्रकरण नेमकं कुठवर पोहोचले, पाहूयात आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अनिकेत जाधव व तुम्ही पाहत आहात टाइम महाराष्ट्र। काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिर खान यांना आपलं तिसरं लग्न उरकलं। त्याची प्रेयसी गौरी स्प्राट हिच्यासोबत वयाची 60 ओलांडलेल्या आमिर खाननं आपली लग्नगाठ बांधली। गौरी सोबतच्या लग्नापूर्वी आमिर खानची 2 लग्न झालेली आहेत आणि त्या दोन्ही लग्नांचा काडीमोडही झालाय। आमिरला आधीच्या 2 लग्नांपासून 3 मुलं आहेत, तर गौरीला आधीच्या लग्नापासून 1 मुलगा आहे। आमिर खाननं अगदी घरगुती समारंभात आपली लग्नगाठ बांधली। अशातच आता मंत्री रितेश राणे यांनी तिसऱ्या लग्नावरून अभिनेता आमिर खानवर टीकास्त्र डागलंय। आमिर खान बाबत बोलताना नितेश राणे यांनी आमिर खानला लव्ह जिहादचा ब्रँड अँबॅसिडर असं संबोधन केलंय। तसेच आमिर खानच्या सिनेमांवर देखील बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलंय। बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या तिसऱ्या लग्नावरून बोलताना नितेश राणे यांनी जोरदार हल्लाबोल केलाय। तसेच आमिर खानवरून बोलताना त्यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्ये केली आहे, जे सध्या चर्चेत आहेत। तो आमिर खान बद्दल बोलताना म्हणाला, जेव्हा अशा काही गोष्टी समाजात घडतात तेव्हा अशा पद्धतीच्या लोकांकडे लव्ह जिहादचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून पाहायचं का, असा प्रश्न पडतो। म्हणून या बाबतीत मी माझ्या समस्त हिंदू समाजाला सांगू इच्छितो की या बाबतीत तुम्ही सावध राहावं। अशा पद्धतीचे ब्रँड अँबॅसिडर कुठेही दिसले तरी यांच्या येणाऱ्या काळात सिनेमे पाहायचे का याबद्दल विचार करावा आणि त्यांच्या सिनेमांवर बहिष्कार टाकावा। जेव्हा सेलिब्रिटी आपल्या वैयक्तिक आयुष्यात असे निर्णय घेतात तेव्हा हिंदू समाजानं त्यावर विचार करायला हवा। जे हिंदू तरुण त्याचे सिनेमे पाहतात त्यांनी अशा नटांना मोठं करण्यापूर्वी गांभीर्याने विचार केला पाहिजे। जे लोक अशा व्यक्तींना आपला आदर्श किंवा सेलिब्रिटी मानतात त्यांनी देखील आपली मानसिकता तपासायची गरज आहे। हिंदू समाजानं अशा लोकांचे चित्रपट पाहायचे की नाही यावर आत्मपरीक्षण करायला हवं, असंही नितेश राणे म्हणाले आहेत। एवढंच नाही तर अनेक हिंदू संघटना देखील त्यांच्या विरोधात आक्रमक झाल्या आहेत। बजरंग दलासह अनेक हिंदू संघटनांनी त्यांच्यावर लव्ह जिहादचा आरोप केलाय। इतकंच नाही तर आमिर खान विरोधात फतवा देखील जारी करण्यात आलाय। परंतु यावर आता आमिर खानने समोर येऊन त्याच्यावर व गौरीवर आलेल्या सततच्या टीकेला सडोतोड उत्तर दिलं आहे। माझं कुटुंब अत्यंत पुरोगामी आणि सर्वसमावेशक विचाराचं आहे। माझ्या दोन्ही बहिणींची लग्ने हिंदू पुरुषांशी झाली आहेत आणि माझ्या मुलीचंही लग्न एका हिंदू व्यक्तीशी झालंय। माझा चुलत भाऊ मनसूर याने एका ख्रिश्चन महिलेशी लग्न केलंय। गौरी, रीना आणि किरण यांनी माझ्याशी लग्न करताना आपला धर्म बदलला नाही, कारण हे विवाह कायदेशीर नोंदणी पद्धतीने पार पडलेले होते। मुळात गौरी हिंदू नाहीच, ती ख्रिश्चन आहे। गौरी ख्रिश्चन असली तरी ती धार्मिक विधीने काटेकोरपणे पालन करीत नाही, असं आमिर खान म्हणाला आहे। परंतु मुख्य प्रश्न हा आहे की कायद्याने त्याला 3 लग्न करण्याचा अधिकार दिला आहे, तरी या प्रकरणात एवढं लांबवण्याची गरज का पडतीये की राज्यातील सगळेच मुद्दे आता संपलेत म्हणून हा मुद्दा पुन्हा चर्चेचा विषय ठरलाय। या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब जरूर करा।